नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण फाउंडेशन बॅच 2020 फॉर 10th अपियर स्टुडंट ही नवीन एक बॅच सुरू केली आहे आणि त्याचं पहिलं लेक्चर आज आपण घेत आहोत. तर फाउंडेशन बॅच केल्यानंतर तुम्हाला तुमचं सायन्स आणि मॅथमध्ये ज्या काही विकनेस असतील, ज्या काही तुमच्या कमकुवत कन्सेप्ट असतील ते सुधारण्यासाठी मदत होईल आणि तुम्ही भविष्यामध्ये येणाऱ्या नीट असेल, JEE असेल किंवा काय अदर एक्झाम्स असतील यासाठी तुम्ही प्रिपरेशन करू शकता. अर्थातच जरी तुम्ही नीटची परीक्षा देत असताल तरी त्यासाठी तुम्हाला मॅथमॅटिक्स हा विषय परफेक्ट असणं महत्त्वाचं आहे. आणि ज्या विद्यार्थ्यांचा मॅथ हा विषय चांगला आहे, अर्थात त्याने तो ऑप्शनला सोडलेला नाहीये, त्याचा फिजिक्स हा विषय चांगला असेल आणि ज्याचा फिजिक्स विषय चांगला असेल त्याला नीटमध्ये म्हणा, JEE मध्ये म्हणा, चांगल्या प्रकारचा स्कोअर करता येतो. आणि हाच मुद्दा समोर ठेवून मी आज तुम्हाला या फाउंडेशन बॅचच्या पहिल्या लेक्चरमध्ये मॅथ्स विषयामधील ट्रिग्नोमेट्रिक रेशोज अर्थात ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स हा कन्सेप्ट मी तुम्हाला शिकवणार आहे. आता ट्रिग्नोमेट्रिक बेसिकली काय, तर ट्रिग्नो आणि देन जिओमेट्रिक लक्षात घ्या. म्हणजे याचा अर्थ असतो ट्रिग्नो आणि मेट्रिक हे दोन ग्रीक वर्ड एकत्र केल्यानंतर एक ट्रिग्नोमेट्रिक कन्सेप्ट अंडरस्टँड करता येतो. आता हा ट्रिग्नोमेट्रिक कन्सेप्ट कशासाठी लागतो आपल्याला, बेसिकली विच इज डेव्हलप्ड और डिझाईन बाय द मॅथमॅटिशियन Hipparchus and which is developed to solve the problems in astronomy, astrophysics and trigonometry. यासाठी हा कन्सेप्ट आपल्याला लागतो. तर बेसिकली द ट्रिग्नोमेट्रिक रेशोज मध्ये देर आर द 6 types of trigonometric ratios, trigonometric functions, and which is basically, first we know that these ratios are for an angle theta. The theta is an acute angle. म्हणजेच आपल्याला काय करायचे, हे ट्रिग्नोमेट्रिक रेशो जे आहेत बेसिकली आपल्याला कुठल्या तरी एखाद्या अननोन अँगल थीटा साठी अंडरस्टँड करायचे. मग या थीटा साठी आपण जे काय अंडरस्टँड करणार आहोत त्यासाठी आपल्याला आधी अँगल माहिती असायला पाहिजे. व्हॉट इज अ अँगल? कोणी सांगू शकेल व्हॉट इज अ अँगल? बरोबर. तर अँगल म्हणजे काय, तर समजा तुमच्याकडे दोन आर्म आहेत. दोन आर्म कसे आपण गृहीत धरूया की समजा हा एक आर्म आहे आपल्याकडे आणि दुसरा आर्म एक पॉइंट त्याचा फिक्स ठेवून दुसरा आर्म आपण असा लक्षात घेतला. हा जो आहे याला इनिशियल आर्म आपण म्हणूया. काय म्हणूया? इनिशियल आर्म. आणि दुसरा जो आहे तो टर्मिनल आर्म असं आपण नाव देऊया. समजा आपण ज्यावेळेस एखादा लाईन सेगमेंट घेऊया, एक आर्म घेऊया, समजा A to B असा एक आपला आर्म आहे, इनिशियल आर्म आहे, एक सेगमेंट आहे. त्याच्यामध्ये जर आपण A पॉइंट हा जर फिक्स ठेवला आणि B जर समजा रोटेट केला, then the B reaches from B to C. पॉइंट काय होईल? B reaches. आणि त्यावेळेस काय होईल? तो सेम AC असा आपल्याला एक टर्मिनल आर्म मिळेल. त्याच वेळेस या पॉइंट पासून या पॉइंट पर्यंत जात असताना म्हणजेच आपण काय करू शकतो, जो काय फिक्स पॉइंट केलेला आहे त्या पॉइंटला आपल्याला काय मिळतो? अँगल मिळतो. काय मिळतो? अँगल. आणि विच इज डिनोटेड बाय थीटा. मग असा आपल्याला अँगल मिळतो, लक्षात घ्या. मग त्याच वेळेस पहा, जर आपण बी पासून पुन्हा रिटर्न अशा प्रकारे जर पुन्हा बी ला आलो तर काय होईल? अशा प्रकारे एक सर्क्युलर पाथ तयार होतो. काय होतो? एक सर्क्युलर पाथ आपल्याला मिळतो, लक्षात घ्या. म्हणजे काय झाला? सर्कल झाला. याच्यामध्ये जो काय आपला आर्म आहे, टर्मिनल असेल किंवा इनिशियल असेल, इट बिकम्स नाउ रेडियस तयार होईल, लक्षात घ्या. समजा आपण काय केला, जो आर्म किंवा रेडियस EB इथून आपण AC पर्यंत अशा प्रकारे जर ड्रॉ केली किंवा तिला आपण फर्दर प्रोसीड केली तर हा BC जो काय पार्ट आहे तर हा BC बिकम्स नाउ आर्क. काय होता? आर्क म्हणजे आपल्या सर्कलच्या बाबतीमध्ये तो एक कंस बनतो, लक्षात घ्या.
आणि इथून हा जो पार्ट आहे AB बिकम्स रेडियस. AB काय तयार होईल लक्षात घ्या, AB बिकम्स रेडियस. रेडियस आपल्याला मिळून जाईल अशा अर्थाने. मग व्हॉट इज अँगल? अँगल इज अ नाऊ हिअर थीटा. मग हे आपल्याला निश्चित लक्षात येईल, कुठेतरी रेडियस आणि आर्क याचा काहीतरी संबंध आल्याच्या नंतर अँगल तयार होतो. आणि बेसिकली द अँगल इन सच अ केस इज डिफाइंड ॲज व्हॉट इज अँगल. द अँगल इज इक्वल टू आपण काय लिहू शकतो, द अँगल इज इक्वल टू अँगल आपल्याला कशा प्रकारे लिहिता येईल, तर अँगल इज इक्वल टू आर्क अपॉन रेडियस असं आपल्याला कन्सेप्ट अँगल समजून घेता येईल. मग किती आहे आर्क आपल्याकडे, BC आहे या फिगर मध्ये, BC आर्क अपॉन पुढे आपला रेडियस किती आहे, AB आहे. जर आपण तो आर्क म्हणजे काय, एक प्रकारे डिस्टन्स आहे काहीतरी, बरोबर. आणि रेडियस सुद्धा काय, एक प्रकारचं कुठलं तरी एक डिस्टन्स आहे. म्हणजे याचा अर्थ डिस्टन्स अपॉन डिस्टन्स असाच प्रकार आपल्याला इथं अँगलच्या मध्ये पाहायला मिळेल. मग अँगल म्हणजे काय असेल, तर बेसिकली अँगल इट इज नथिंग बट आर्क अपॉन रेडियस. हा आर्क आपल्याला कुठे मिळतो, ज्या वेळेस आपण इनिशियल आर्म टर्मिनल आर्म पर्यंत रोटेट करूया, त्याचा एक पॉइंट आपण फिक्स ठेवून त्यावेळेस त्या फिक्स पॉइंटला जो काही अँगुलर डिस्टन्स आपल्याला मिळतं, हे एक अँगुलर डिस्टन्स आहे, त्याला आपण काय म्हणतो, वी हॅव नोटेड दॅट अन अँगल. म्हणजे काय मिळतो आपल्याला, अँगल मिळतो. आता हे झालं अँगलच्या बाबतीमध्ये. व्हॉट इज देअर मेजरमेंट, म्हणजे याचा अर्थ तुम्ही अँगल कसा मोजू शकता. व्हॉट इज अ युनिट, बरोबर ना. व्हॉट इज अ युनिट ऑफ अन अँगल. अँगलचं युनिट काय असतं, बरोबर. तर अँगलचं युनिट काय असतं सगळ्यांनाच माहिती आहे, डिग्री, बरोबर ना. द अँगल विच इज मेजर्ड इन डिग्री. आपण काय करतो, त्याला अँगल डिग्री मध्ये मोजतो. समजा आपला अँगल x इतकं व्हॅल्यू आहे, तर आपण काय लिहू त्याच्यावरती x डिग्री असं आपण लिहितो. एवढंच एकच युनिट आहे का अँगलचं, नाही, लक्षात घ्या. जरी कुणाला जी माहिती असेल की अँगलचं युनिट ही डिग्री आहे, एक्झॅक्टली करेक्ट आहे, पण याच्या पलीकडे जाऊन आपल्याला एक दुसरं युनिट अँगलचं लक्षात घ्यायचंय. आणि ते युनिट म्हणजे आहे, दिस इज SI युनिट किंवा युनिट आपण त्याला म्हणूया, दिस इज अ रेडियन. काय लक्षात घ्या, रेडियन हे युनिट आहे, अदर युनिट इज अ रेडियन. आणि रेडियन हे युनिट विच इज नोटेड ॲज अ स्मॉल लाईक रॅड. कसं आपण दाखवतो त्याला, रॅड मध्ये लिहितो त्याचं शॉर्टकट. आणि त्याचं डिनोटेशन कसं असतं, बरोबर ना. नोटेशन कसं आहे, त्याला रिप्रेझेंट कसं केलं जातं, नोटेशन ऑफ रेडियन. रेडियनचं नोटेशन, समजा x इतका तुमची व्हॅल्यू असेल अँगलची, तर त्याच्या डोक्यावरती असं स्मॉल c लाईक रेडियन लेटर, त्या c ला आपण रेडियन लेटरनं डिनोट करतो. म्हणजे अँगल जर तुम्हाला मेजर करायचा असेल तर अँगल हा विच इज मेजर्ड डिग्री ॲज वेल ॲज इन अ रेडियन. आता पुढे जाऊन समजा अँगल आपल्याला समजला आणि अँगलचे युनिट सुद्धा आपल्याला लक्षात आलं, लक्षात घ्या. मग आता याच्या पुढे जाऊन आपल्याला लक्षात घ्यायचं की तुम्ही जो काही अँगल समजून घेताय, तर अँगल डिग्री आणि रेडियन मध्ये मेजर केला जातो. मग ह्या डिग्री आणि रेडियनचं काही रिलेशन आहे का, बरोबर. हे डिग्री आणि रेडियन तुम्ही जे काय दाखवता, या डिग्री आणि रेडियनचं काही रिलेशन आहे का, ते रिलेशन आपल्याला अंडरस्टँड करायचं. लक्षात घ्या, डिग्री आणि रेडियनचं काही रिलेशन आहे का. मग आपण लक्षात घेऊया रिलेशन बिटवीन रेडियन अँड डिग्री किंवा डिग्री अँड रेडियन, बरोबर. डिग्री अँड रेडियन अशा प्रकारे आपल्याला अंडरस्टँड करता येईल. मग तुमच्याकडे समजा x इतकी व्हॅल्यू असेल, तुम्ही काय लिहिता त्याला x रेडियन लिहिता. जर तुमच्याकडे x इतकी व्हॅल्यू असेल, तुम्ही त्याला x डिग्री किंवा x रेडियन असं लिहू शकता. लक्षात घ्या, त्याचं तुम्हाला मी कन्व्हर्जन सांगेल. समजा तुमच्याकडे जे काही रेडियन असेल किंवा जे काही डिग्री असेल, पहिला पॉईंट आपण लक्षात घेऊया, कन्व्हर्जन कसं लक्षात घेता येईल, म्हणजे रिलेशन कसं मानता येईल पहा. समजा तुमच्याकडे डिग्री आहे आणि तुम्हाला काय करायचंय, डिग्रीचं कन्व्हर्जन अँगलचं रेडियन मध्ये करायचंय. कशामध्ये करायचंय, रेडियन मध्ये करायचंय. समजा तुमच्याकडं x डिग्री इतका जर अँगल असेल, तर त्या x डिग्रीचं रेडियनचं रूपांतर काय असेल, तर रेडियनचं रूपांतर हे जे काय आहे, तर रेडियनचं रूपांतर तुम्हाला मिळेल x इंटू पाय अपॉन 180. आणि त्या सगळ्याला आपण लिहू शकतो रेडियन. कसे लिहिता लक्षात घ्या, पाय अपॉन 180 लक्षात घ्या. म्हणजे x डिग्री इज इक्वल टू किती रेडियन, तर x इंटू पाय अपॉन 180 रेडियन असं रूपांतर आपल्याला लक्षात. मग काय झालं, डिग्रीचं आणि रेडियनचं रिलेशन आहे प्रकारे. समजा तुमच्याकडे कन्व्हर्जन आहे, तुम्हाला अँगल दिलाय रेडियन मध्ये
आणि तो कन्वर्ट करायचा आहे फॉर एक्झाम्पल तुम्हाला डिग्रीमध्ये, तर डिग्री रेडियनचं डिग्री आपण कशा प्रकारे करू शकतो, तर अर्थातच रेडियनचं डिग्री जर आपल्याला करायचं असेल तर पहा लक्ष द्या इकडं, तर रेडियनचं डिग्री सुद्धा आपल्याला याच प्रमाणे बनवता येतं की जसं आपण लक्षात घेऊया. समजा आपल्याकडे एक्स रेडियन इतका अँगल आहे, आपल्याला त्याला डिग्रीमध्ये कन्वर्ट करायचंय, तर तुमचा एक्स इंटू 180 अपॉन पाय अशा प्रकारे तुम्ही त्याला डिग्रीमध्ये सुद्धा कन्व्हर्जन करू शकता. हे थोडक्यात तुम्हाला अँगलच्या बाबतीमध्ये लक्षात ठेवता येईल. मग एक्स रेडियन इज इक्वल टू एक्स इंटू 180 अपॉन पाय डिग्रीमध्ये कन्व्हर्जन, आणि इथं डिग्रीचं रेडियनमध्ये कन्व्हर्जन, तिथं रेडियनचं डिग्रीमध्ये कन्व्हर्जन. अशा प्रकारे आपल्याला अँगलचं मेजरमेंट सुद्धा करता येईल. समजा फॉर एक्झाम्पल एखादं एक्झाम्पल मी तुम्हाला अंडरस्टँड करून देतो. समजा आपला अँगल आहे 30 डिग्री. किती आहे? 30 डिग्री. मग 30 डिग्रीचे रेडियन्स किती तर आहे, जर आपल्याला कॅल्क्युलेट करायचं असेल तर कसं करूया, 30 इंटू काय करायचं रेडियन किती पाय अपॉन 180. मी याला भाग करायचा आहे, कितीचा जाईल 6 चा, म्हणजेच 30 डिग्री बरोबर किती पाय अपॉन 6 रेडियन. करेक्ट, एक्झॅक्टली. आता दुसरं एक्झाम्पल आपण लक्षात घेऊया. दुसरं एक्झाम्पल कसं, समजा आपल्याकडे रेडियन आहे पाय अपॉन 2 इतकं रेडियन आपल्याकडे आहे, किंवा पाय रेडियन असेल, पाय बाय 2 असेल, जे काय. मग या रेडियनचं रूपांतर आपल्याला डिग्रीमध्ये करायचं. मग कसं करता येईल, तर तसंच पाय बाय 2 इंटू काय करता येईल 180 अपॉन पाय. पायला पाय कॅन्सल होईल, याला भाग जाईल 90चा, म्हणजेच याचा अर्थ पाय बाय 2 रेडियन इज इक्वल टू 90 डिग्री किंवा 90 डिग्री बरोबरच म्हणजे पाय बाय 2 रेडियन. अर्थात आपल्याला अँगलचं मेजरमेंट, अँगल म्हणजे काय हे अर्थात समजलेलं असेल, तर हे तुम्ही नोट डाऊन करू शकता. आता बेसिकली आपल्याला अँगल जर लक्षात आलेला असेल किंवा अँगल आपण समजून घेतलेला आहे, तर याच लेक्चरमध्ये आपल्याला पुढे ट्रिग्नोमेट्रिक रेशो आणि जे काय आहेत फॉर एन अँगल. आता ट्रिग्नोमेट्रिक रेशो जे काय आपल्याला शिकायचे ते बेसिकली कुणासाठी आहेत, तर ते बेसिकली आहेत ट्रिग्नोमेट्रिक रेशोज फॉर अन अँगल थिटा, थिटासाठी. आणि थिटा कसा अँगल आहे लक्षात घ्या, बेसिकली तर ॲक्यूट अँगल आहे. तर हे सुरुवातीला आपण यापासून सुरुवात करूया. ॲक्यूट अँगल थिटा आहे, ट्रिग्नोमेट्रिक रेशो आपल्याला समजून घ्यायचे. मग ट्रिग्नोमेट्रीचा मिनिंग काय आहे, तर ट्रिग्नोमेट्री बेसिकली मी सांगितलं की जिओमेट्रीचं अजून चांगल्या प्रकारे तुम्हाला जर कॅल्क्युलेशन जर करायचे असतील तर ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनचा शोध लावलेला आहे. मग ट्रिग्नोमेट्रिक रेशो किती टाईपचे आहेत, तर 6 टाईपचे. आणि ट्रिग्नोमेट्रिक इंडिव्हिज्युअल ट्रिग्नोमेट्रिक जो आहे रेशो आहे किंवा तुमचा ट्रिग्नोमेट्रिक जो सिम्बॉल आहे, अँगल सोडून तुम्हाला लिहिता येत नाही. हे कशा ना कशा कुठलाही तुमचा अँगल असू द्या, ते कुठल्या ना कुठल्या तरी अँगलसाठी तुम्ही फाइंड आउट करू शकता. इव्हन तो तुम्ही फक्त ॲक्यूट अँगलसाठीच नाही, तर तुम्हाला पाहिजे तो अँगल तुम्ही त्याच्यामध्ये पुढे हे करू शकता. म्हणजे सुरुवातीला आपण काय करूया, एका अँगल पासून सुरुवात करूया की जो काहीतरी आपल्यासाठी एक ॲक्यूट अँगल आहे, देन आपण पुढे फर्दर यूज करूया त्याचं. मग ॲक्यूट अँगल असेल, ऑप्टूस असेल, जो काही असेल तो असेल. पहा लक्षात घ्या. आता ट्रिग्नोमेट्रिक कन्सेप्ट जर आपल्याला समजून घ्यायचा असेल तर ट्रिग्नोमेट्रिक कन्सेप्ट हा बेसिकली कशावरती डिपेंड आहे, तर ट्रायंगलवरती डिपेंड आहे. कशावरती डिपेंड आहे, तर ट्रायंगलवरती. मग कोणता ट्रायंगल, तर ट्रायंगल हा असायला पाहिजे, मस्ट बी राईट अँगल ट्रायंगल असायला पाहिजे. राईट अँगल ट्रायंगल. तुम्हाला की राईट अँगल ट्रायंगल म्हणजे काय, इन सच अ ट्रायंगल वन ऑफ द अँगल आउट ऑफ 3 इज अ 90 डिग्री. मग एक अँगल किती असायला पाहिजे, 90 डिग्री असायला पाहिजे. मग असा एखादा ट्रायंगल आपण समजा ड्रॉ जर केला, समजा हा आपल्याकडे एक ट्रायंगल आहे, हा कसा आहे एक 90 डिग्री, याच्यामध्ये हा जो अँगल आहे तो हा 90 डिग्री आहे. आणि 90 डिग्रीच्या समोरची साईड जी आहे तर त्याला आपण नियमानुसार हायपोटेनियस म्हणतो. लक्षात घ्या. मग हा हायपोटेनियस आहे, एक साईड आहे. समजा हा 90 आहे आणि हा आपण अँगल म्हणला थिटा. मग आपण काय करूया, या ट्रायंगलचा उपयोग आपल्याला ट्रिग्नोमेट्रिक रेशो डिफाईन करण्यासाठी आपण थिटा अँगलचा उपयोग करूया. कोणत्या अँगलचा उपयोग करूया आपण, थिटा अँगलचा. हा जर थिटा, हा जर 90, तर हा राहिलेला किती असेल, द रिमेनिंग अँगल इज ऑलवेज 90 मायनस थिटा असा मिळेल आपल्याला. अर्थात हा हायपोटेनियस. ही जिओमेट्री जर आपल्या समोर जर मांडली तर याला आपण बेसिकली काय म्हणतो, बेस म्हणजे पाया, आणि याला काय म्हणतो, हाईट म्हणतो. लक्षात घ्या. पण अकॉर्डिंग टू दिस पॉइंट ऑफ व्ह्यू ऑफ दिस अँगल थिटा, थिटाच्या प्रमाणात जर या अँगलचा जर विचार आपण केला तर हा हायपोटेनियस आहे. हायपोटेनियस
जर या थिटाच्या समोरचा जर विचार केला त्याला आपण काय म्हणतो, फ्रंट साइड आपण बोलतो. लक्षात घ्या, कोणती साइड आहे, तर फ्रंट साइड. आणि इकडचा जर आपण विचार जर केला तर ही साइड आपल्यासाठी आहे ऍडजेसंट साइड. कोणती साइड आहे, ऍडजेसंट साइड. कधी कधी कुठे कुठे या फ्रंट साइडलाच कधी कधी अपोजिट साइड सुद्धा आपल्याला बोलता येते. लक्षात घ्या, म्हणजे कोणाची, अँगलची, थिटाची ही अपोजिट साइड किंवा फ्रंट साइड, आणि ही जी आहे ती ऍडजेसंट साइड आहे. तर अशा प्रकारे ही जिओमेट्री आपल्याकडे अवेलेबल आहे. आता आपल्याकडे आहेत 6 वेगवेगळ्या प्रकारचे फंक्शन. किती, 6 वेगवेगळ्या टाइपचे फंक्शन्स आहेत. आता 6 फंक्शन्स कोणते आहेत, तर पहा, ट्रिग्नोमेट्रिक रेशो आहेत ते. बेसिकली 6 ट्रिग्नोमेट्रिक रेशो आहेत. किती, 6 डिफरंट किंवा 6 टाइप्स ऑफ ट्रिग्नोमेट्रिक रेशोज. क्लिअर, ट्रिग्नोमेट्रिक रेशो. त्याच्यामध्ये पहिला ट्रिग्नोमेट्रिक रेशो मी तुम्हाला आधी सुरुवातीला सांगून देईल की ट्रिग्नोमेट्रिक रेशो कोणते आहेत. तर ट्रिग्नोमेट्रिक रेशोज जे आपल्यासाठी बेसिकली आहेत, तर पहिला रेशो आहे त्याला आपण साइन या लेटरने किंवा साइन आपण त्याला म्हणतो. त्याचं प्रोनाउन्सिएशन सुद्धा साइन. पण त्याचा जर शॉर्टकट आपल्याला जर लिहायचा असेल तर SIN आपण लिहू शकतो. लक्षात घ्या, त्याला सुद्धा काय म्हणायचं, साइनच म्हणायचं, नॉट सीन. तर याला सुद्धा काय म्हणायचं, साइनच म्हणायचं. दुसरा जो आहे तर याचा संबंधित, तर याचा को आहे, तो को म्हणजे त्याच्या संबंधित असलेला, त्याला आपण काय म्हणतो, कोसाइन बोलतो. लक्षात घ्या. आणि विच इज रिप्रेझेंटेड ॲज कॉस, त्याला आपण कॉस लेटरने दाखवतो. अशा प्रकारे. मग पहा, आधी सुरुवातीला कोणते फंक्शन आहेत ते समजून घ्या. पुढचं आहे टँजेंट. कोणता आहे, टँजेंट आहे. तुम्ही लिस्ट करू शकता. हे टँजेंट, त्याला आपण शॉर्टकट मध्ये बोलतो टॅन. त्यानंतर चौथा आहे आपल्याकडे कोटँजेंट. कोटँजेंट कोणाचा संबंधित आहे, तर टँजेंटचा संबंधित कोटँजेंट. मग त्याचा जो काय शॉर्टकट आहे त्याला आपण लिहितो कॉट. आणि त्यानंतर 5 आणि 6 असे दोन आहेत. तर पाचवा आहे सिकँट, त्याला आपण लिहितो शॉर्टकट मध्ये सेक. त्याच्यानंतर पुढे आहे याचा संबंधित कोसेकँट, आणि कोसेकँट आपण शॉर्टकट मध्ये लिहितो कोसेक. कसा लिहितो, लक्षात घ्या, आपण शॉर्टकट मध्ये कोसेक असं लिहितो. पण या प्रकारे जर आपण हे 6 ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन आपल्याकडे आहेत. आता बेसिकली आपल्याला ते समजून घ्यायचे की नेमके हे 6 ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स आहेत तरी कसे, किंवा ट्रायंगलचा दिलेल्या आपल्या ह्या फिगर मध्ये. लक्षात घ्या, हे फिगर आपण मानूया, याला फिगर ए आपल्याला मानता येईल. तर या ए फिगर मध्ये हे 6 ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन राईट अँगल ट्रायंगल मध्ये आपल्याला कशा प्रकारे समजून घेता येतील हे आपण पाहणार आहोत. मग अर्थातच लक्ष द्यायचं सगळ्यांनी. तर त्याप्रमाणे आपल्याला पहिलं फंक्शन आपल्याला समजून घ्यायचं आहे. आणि कोणत्या अँगलसाठी, तर फॉर अन अँगल थिटा. बरोबर, अँगल थिटासाठी. तर ट्रिग्नोमेट्रिक रेशो बेसिकली कुणासाठी आहेत, तर थिटासाठी आहेत किंवा अँगलसाठी आहेत. लक्षात घ्या, अँगल जर नसेल तर आपल्याला ट्रिग्नोमेट्रिक रेशो आयडेंटिफाय किंवा अंडरस्टँड करता येणार नाहीत. मग कुणासाठी आहे सगळं, अँगलसाठी. म्हणूनच आपण काय केलं, याच्या आधी नेमका अँगल कसा असतो, अँगल काय असतो ते आपण समजून घेतलं. अँगल कसा मेजर करतात ते सुद्धा आपण लक्षात घेतलं. आता पुढे वळूया आपण. तर ट्रिग्नोमेट्रिक रेशो, पहिला रेशो तुम्हाला लक्षात येईल. तर पहिला रेशो आहे साइन. आणि हा साइन रेशो कसा रिप्रेझेंट करतात, तर त्याला आपण थिटासाठी असल्यामुळं साइन थिटा असं लिहितो. कसं लिहितो, लक्षात घ्या, थिटा असं साइन थिटा लिहितो. म्हणजे याचा मिनिंग काय आहे, या ट्रायंगलच्या कन्सेप्टनुसार, ट्रिग्नोमेट्रिक रेशो असल्यामुळं ट्रायंगलच्या कन्सेप्टनुसार हा साइन थिटा काय सांगतो आपल्याला, किंवा त्याची डेफिनेशन काय आहे. तर साइन आपल्याला सांगतो, इन सच अ राईट अँगल ट्रायंगल फ्रंट साइड इट इज द रेशो ऑफ फ्रंट साइड अपॉन हायपोटेनियस. काय, फ्रंट साइड अपॉन हायपोटेनियस. मग या फिगरचा जर आपण विचार जर केला, फिगर ए चा, तर आपल्याला या ठिकाणी साइन थिटाचं नोटेशन जे काय आहे या पर्टिक्युलर बाबीसाठी किंवा फिगरसाठी काय लिहिता येईल, तर आपल्याला लिहिता येईल. पहा, फ्रंट साइडचा जर विचार केला आपण, द फ्रंट साइड फॉर द साइन फॉर द थिटा. साइन अँगलचा आपण विचार करूया, साइनचा विचार करूया या थिटासाठी. तर फ्रंट साइड आपल्याकडे आहे BC. कोणती आहे, BC. हायपोटेनियस किती आहे, AC आहे. मग फ्रंट साइड दिस इज BC अपॉन AC. मग समजा या ट्रायंगल मध्ये या BC ची काहीतरी पर्टिक्युलर व्हॅल्यू असते किंवा AC ची जर काही पर्टिक्युलर व्हॅल्यू असेल तर आपल्याला साइन थिटा त्या पर्टिक्युलर व्हॅल्यूज मध्ये लिहिता येईल. आता फक्त आपण नोटेशन मध्ये दाखवूया. आणि आता पुढचा जो काय पार्ट आहे
तो आहे पुढचा कोसाइन. कोणता याला पुढे कोसाइन. कोसाइन कसा रिप्रेझेंट करतात बघा, त्याला लिहितात कॉस थिटा. कसा लिहितात कॉस थिटा. आणि कॉस थिटाचा काय रेशो आहे किंवा कॉस थिटा कसा रिप्रेझेंट करतात त्याची डेफिनेशन काय आहे, तर ही आहे त्याच ट्रायंगल मध्ये असलेली ऍडजस्टंट साइड अपॉन हायपोटेन्युअस, हा सुद्धा एक प्रकारचा रेशोच आहे. मग असं आपल्याला लिहिता येऊ शकतं. या फिगर मध्ये जर विचार जर केला तर cos थीटा इज इक्वल टू काय लिहिता येईल, व्हॉट इज ऍडजस्टंट साइड, दिस इज AB आणि AB अपॉन AC असं आपल्याला त्याचं स्ट्रक्चर दाखवते. हे झालं कोसाइन साठी. आता तिसऱ्या पॉइंट कडे आपण येऊया. तिसरा जो आहे तो आपल्यासाठी टँजेंट. आणि टँजेंटचं जे काय आहे त्याचं नोटेशन आपण लिहितो टॅन थीटा मध्ये. कसं लिहितो लक्षात घ्या, टॅन थीटा. काय डेफिनेशन आहे याची, तर याची डेफिनेशन अशी आहे लक्षात घ्या. टॅन काय सांगतो, तर टॅन फॉर थीटा या रिस्पेक्टिव्ह थीटासाठी हा सांगतो फ्रंट साइड अपॉन ऍडजस्टंट साइड. काय सांगतो लक्षात घ्या, फ्रंट साइड अपॉन ऍडजस्टंट साइड. काय सांगतो आपल्याला, फ्रंट साइड अपॉन ऍडजस्टंट साइड. या फिगर साठी जर विचार जर आपण केला तर टॅन थीटा इज इक्वल टू आपल्याला काय लिहिता येईल, तर बेसिकली आपल्याला लिहिता येईल BC अपॉन EB. करेक्ट, BC अपॉन EB एक्झॅक्टली. तर BC अपॉन EB आपल्याला लिहिता येईल. हे झाले 3. आपल्याला किती बघायचे, 6 बघायचे. लक्षात घ्या. आपण काय करूया, नंबर 4 कडे येऊया. नंबर 4 आता अंडरस्टँड करूया की नंबर 4 ची जी काय डेफिनेशन आहे ती नंबर 4 ची डेफिनेशन आपण लक्षात घेऊया. सायमल्टेनियसली तुम्ही माझ्यासोबत जे काही मी शिकवतोय ते रेकॉर्ड होत असतानाच तुम्ही ते नोट डाऊन करायचे, लिहून घ्यायचे. लक्षात घ्या. आपण चौथ्या पॉइंट कडे येऊया. तर तो आहे आपल्यासाठी कोटँजेंट. कोणता आहे लक्षात घ्या, कोटँजेंट. आणि हा कसा दाखवतात, तर हा दाखवतात कोणत्या स्वरूपामध्ये, कॉटच्या स्वरूपामध्ये. आणि रिप्रेझेंट केला कॉट थीटा म्हणून. कसा गेला, कॉट थीटा. कॉट थीटा काय सांगतो आपल्याला, तर बाय द डेफिनेशन ऑफ सच कॉट थीटा किंवा त्याचा रेशो काय आहे, ऍडजेसंट साइड. हे तुम्हाला सगळ्या रेशोज किंवा डेफिनेशन अंडरस्टँड करायच्यात, लक्षात ठेवायच्यात. ऍडजेसंट साइड अपॉन फ्रंट साइड. बरोबर. फिगरचा जर विचार केला तर ऍडजेसंट साइड इथे काय आहे, तर ऍडजेसंट साइड या ठिकाणी या थीटासाठी आहे तुमची AB आणि फ्रंट साइड आहे BC. म्हणजे इथं काय होईल, EB अपॉन BC आपल्याला मिळेल. सिमिलरली नंबर 5 कडे येऊया. त्या ठिकाणी आहे सिकॅन्ट. आणि सिकॅन्ट साठी आपल्याला लक्षात घ्यायचंय सेक. आणि सेक थीटा आपण लक्षात घेऊया. सेक थीटा आपल्याला काय मिळतो, तर बाय द डेफिनेशन ऑफ सेक थीटा. सेक थीटा हा बेसिकली कुणाचा विरुद्ध असेल, तर कॉसचा सुद्धा हा विरुद्ध आहे. तर कॉस आपल्याकडे लिहिलेला आहे, लक्षात घ्या. मग कॉस इथे लिहिलेला आहे, तर मग सेकचं विरुद्ध म्हणजे उलटा, रेसिप्रोकल लक्षात घ्यायचा. तर हा आपल्याला लिहिता येईल. लक्षात ठेवण्यासाठी सांगतोय, हायपोटेनियस. काय, हायपोटेनियस अपॉन ऍडजेसंट साइड. काय, हायपोटेनियस अपॉन ऍडजेसंट साइड असंही आपल्याला या ठिकाणी लिहिता येईल. हायपोटेनियस अपॉन ऍडजेसंट साइड. मग या ठिकाणी हायपोटेनियस किती आहे, हायपोटेनियस आपला आहे AC. आणि ऍडजेसंट साइड किती आहे, तर ती आहे EB. लक्षात घ्या. मग याप्रमाणे आपल्याला हे रिलेशन मांडता येते. आता लास्ट जो काही 6वं फंक्शन आहे, ते 6वं फंक्शन आहे कोसेकॅन्ट. कसं आहे, कोसेकॅन्ट. आणि हे लिहितात कसं बघा, दिस इज अ कोसेक, कोसेक थीटा. आणि याचा मिनिंग काय आहे, साइनच्या विरुद्ध आहे. साइनच्या विरुद्ध म्हणजेच कसं, हायपोटेनियस अपॉन फ्रंट साइड. आणि याचं नोटेशन आपण कसं लिहूया फिगर नुसार, कोसेक थीटा बरोबर काय लिहिता येईल आपल्याला, हायपोटेनियस AC अपॉन काय लिहिता येईल, BC. तर अशा प्रकारे आपल्याला असे 6 वेगवेगळे ट्रिग्नोमेट्रिक जे काही फंक्शन्स आहेत ते 6 ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन आपल्याला योग्य रीतीने अशा प्रकारे त्याच्या डेफिनेशन्स ते कशा प्रकारे मांडलेले आहेत हे आपल्याला समजून घ्यायचे. तुमच्या समोर आहे, तुम्ही ते एक्झॅक्टली त्याप्रमाणे ते नोट डाऊन करू शकता. आता यांच्यामध्ये काय रिलेशन आहे, थोडक्यात मी सांगेल की रिलेशन कसं आहे बघा. तर सुरुवातीला मी जे काय कशा प्रकारे आपल्याला दाखवते ही फिगर मी रब करतो. आणि पहा, सुरुवातीला मी लिहीन साइन थीटा, त्यानंतर लिहीन कॉस थीटा, त्यानंतर लिहीन टॅन थीटा. आता टॅन थीटा आता आपण काय करूया, त्याच्या पुढे त्याचा कॉट थीटा लिहूया. त्यानंतर उलट्या क्रमाने आपण लिहायला सुरुवात करूया, सेक थीटा. त्यानंतर पुढे कोसेक थीटा. असं मी थोडक्यात हे 6 फंक्शन मी लिहिले.
जी साईनची डेफिनेशन लिहिली होती लक्षात घ्या, पहा जी साईनची डेफिनेशन लिहिली होती त्याच्या उलटी डेफिनेशन रिव्हर्स कोणाची आली आहे, कोसेकची आलेली आहे. जी तुम्ही कॉसची लिहिली होती ती कोणाची आली आहे, सेकची आली आहे. समोरच आहे लक्षात घ्या. आणि जी टॅनची लिहिली होती त्याच्या उलटी कोणाची आली आहे, कॉटची आली. म्हणजे तुम्हाला काय करायचं, फक्त तुम्हाला साईन, कॉस आणि टॅन याच्या डेफिनेशन लक्षात ठेवायच्या. फक्त रिलेशन मांडत असताना साईनच्या रेसिप्रोकलमध्ये कोसेक असतो, कॉसच्या रेसिप्रोकलमध्ये सेक असतो, टॅनच्या रेसिप्रोकलमध्ये कॉट असतो. कधीच असं लक्षात ठेवायचं नाही साईनच्या रेसिप्रोकलमध्ये सेक असतो, असं होत नाही. लक्षात घ्या, इकडून इकडे पॉसिबल नाहीये. म्हणजे यस यस पॉसिबल नाही, यसला यस असू शकत नाही किंवा सीला सी असू शकत नाही. म्हणजे त्याप्रमाणे साईनचा रेसिप्रोकल कोसेक, कॉसचा सेक आणि टॅनचा कॉट हे सुद्धा आपल्याला याच्यावरून हे रिलेशन मांडता येतात. आणि हे रिलेशन कसे आहेत, या 6 फंक्शनचे त्यांच्या एकमेकांच्या मध्ये कशा प्रकारे रिलेशन आहेत, त्या ट्रायंगलचा उपयोग करून आपण ते पुढच्या लेक्चरमध्ये अंडरस्टँड करणार आहोत. तोपर्यंत तुम्ही जे काही या लेक्चरमध्ये सांगितलेलं आहे ते तुम्ही बारकाईने स्टडी करायचं आहे. उद्याच्या तासामध्ये आपण पुढचा पार्ट आपण शिकूया.